सर्वांना नमस्ते, जय महाराष्ट्र। आज वेंगुर्ला तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय बाबूरावजी धुरी, या ठिकाणी विधानसभा प्रमुख रुपेशजी राऊत आणि माझ्या वेंगुर्ल्याचे सर्व पदाधिकारी, महिला भगिनी आणि तुम्ही पत्रकार मित्र, आज आपण या ठिकाणी मुख्यतः आपल्या वेंगुर्ला तालुक्याच्या नगर परिषदेचा सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आणि खरोखर वेंगुर्ला तालुक्याच्या अभिमानामध्ये एक मानाचा तुरा या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून रोवला गेलेला आहे आणि गेली सातत्यानं 3 वर्ष आपण वेगवेगळ्या माध्यमातून पुरस्कार वेंगुर्ला नगर परिषद या ठिकाणी मिळवत आहे आणि त्याचं सर्व श्रेय जर कोणाला जात असेल तर ते जे कर्मचारी आहेत, स्वच्छता कर्मचारी असतील, त्याचे अधिकारी असतील, मुख्य अधिकारी असतील, त्या सर्वांचं ते कष्ट आहे आणि त्या नगरपालिकेमध्ये गेली 3 वर्ष कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधींचा आणि प्रशासन असा हे नसतानासुद्धा एक चांगलं काम या ठिकाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि तिथल्या प्रशासनाने उभारलेलं आहे। त्याचं कौतुक करणं हे आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाचं कर्तव्य आहे, कारण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शिकवणच अशा पद्धतीने आहे की तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून आम्ही सर्व वेंगुर्ला तालुक्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी काम करत असताना उद्या 11 वाजता सोमवारी सकाळी ठीक 11 वाजता वेंगुर्ला नगर परिषदेच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी सर्व त्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि सन्मान करण्याचा मानस आमचा सर्व पदाधिकाऱ्यांचा आहे आणि त्यासाठी प्रमुख उपस्थिती सन्माननीय या विधानसभेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय बाबूरावजी धुरी आणि विधानसभा प्रमुख सन्माननीय रुपेशजी राऊत हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या शिवसेनेचे सर्व प्रमुख तालुक्याचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविका, सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहून हा सन्मान सोहळा त्या ठिकाणी संपन्न करण्याचा मानस आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी आहे। तालुक्याच्या मुख्य शाखेमध्ये तातडीची या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अनेक सूचना या ठिकाणी प्राप्त झाल्या। त्या सूचनाच्या अनुषंगानं जे काही निर्णय झालेत ते निर्णय सर्व शिवसैनिकांना समजावेत। त्याचबरोबर एक अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण कोकण विभागामध्ये वेंगुर्ला नगर परिषदेला स्वच्छ अभियानाअंतर्गत प्रथम पुरस्कार या ठिकाणी मिळाला। राज्यामध्ये 3रा तर संपूर्ण देशामध्ये 15वा नंबर ह्या ठिकाणी वेंगुर्ला शहराचा आलेला आहे। आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांचं, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ह्या स्वच्छतेमध्ये ज्यांचा वाटा आहे अशा सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो। येणाऱ्या 27 तारीखला शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाचं औत्सुक्य साधत असताना हा पूर्ण सप्ताह साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रम घेऊन आम्ही साजरा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या नगर परिषदेच्या हॉलमध्ये ह्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि आभार वेंगुर्ला तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे। तर कार्यक्रमासाठी सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। खरं तर वेंगुर्ल्याचं नावलौकिक खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभर केलं गेलं ह्याच्यासाठी सुद्धा संपूर्ण नागरिकांचासुद्धा फार मोठा वाटा आहे। सुसंस्कृत तालुका आहे, सुसंस्कृत लोक आहेत आणि खऱ्या अर्थानं देवाला स्मरण करणारी ही सर्व माणसं आहेत। अशा तालुक्याच्यामध्ये अनेक ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये आमचा महत्त्वाचा शिवसेनेचा वाटा आहे। या सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शिवसेनेचा वाटा आहेच, त्याचबरोबर काही बाहेरच्या शक्ती आपल्या शिवसेनेचा नावाचा वापर करून हस्तक्षेप करत आहेत, अशा प्रकारच्याही सूचना आजच्या सभेमध्ये झाल्या। तर आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, वेंगुर्ला तालुक्यामध्ये जे काही विषय असतील आणि संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे सोडवले जातील, ह्याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये, कारण अशा हस्तक्षेपामध्ये फार मोठी नाराजी
ह्या ठिकाणी तालुका प्रमुखासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी बोलून दाखवली। त्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जे काही वेंगुर्ल्यामध्ये करायचं असेल ते संघटनेच्या प्रोटोकॉलप्रमाणे निश्चितपणे होईल याचीही ग्वाही इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि मीडियाच्या माध्यमातून मी सर्व शिवसैनिकांना देतो। आणि उद्या आपण सर्व पत्रकार बंधू आणि माझे सर्व शिवसैनिक नगर परिषदेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशा प्रकारचे आवाहन करतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या पद्धतीने यश संपादन केलेलं आहे स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये, मी सर्वप्रथम इथल्या वेंगुर्ला वासियांचं आणि वेंगुर्ला नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो। हे एक चांगलं असं काम, कारण स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ह्या स्वच्छता मोहीममध्ये ज्या पद्धतीने इथल्या रहिवाशांनी साथ दिलेली आहे, इथल्या नागरिकांनी जी साथ दिलेली आहे आणि ती साथ घेत ज्या पद्धतीने आज नगरपालिका कर्मचारी असतील, अधिकारी वर्गाने जे काम केलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे। आणि अशा तऱ्हेने राज्यस्तरीय देशपातळीवरती आपलं नावलौकिक जे वेंगुर्ल्याचं आहे ते करण्यामध्ये त्यांनी जो हातभार लावला आहे त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे। आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक अशासाठी करेल की याची ताबडतोब दखल घेत अशा कामाचं, अशा कार्याचं कौतुक करणं फार महत्त्वाचं असतं, कारण हे सामाजिक बांधिलकी जपणारं कौतुक आहे। आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्या टीमने अशा तऱ्हेचं काम त्यांचं सत्कार करण्याचं ठरवलं। आणि चांगली एक गोष्ट उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे या निमित्तानं होतं आहे, त्यामुळे बाळासाहेबांच्या शिकवणीतून घडलेला हा पक्ष आणि आम्ही शिवसैनिक या निमित्तानं अशा तऱ्हेचं कार्य करत हा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।